आली हो ताई, जेवण खावणं झाले वाटते, कामधंदे झाले वाटते तुमचे. हो आता झाले. चल म्हटलं त्या घराकडे गोष्टी करायला म्हणून आली. बस ना ये. बरे झाले आल्या, मलाही गमत नव्हतं काय करून काय नाही. माईचा फोन आला तर बाई अधिक महिन्याला ये म्हणून. आता घरच्या माणसाला विचारायला लागन जाऊ का नाही जाऊ म्हणून. पहिले विचाराच लागते ना, सासू सासऱ्याले सगळ्याले, मगच जा लागते ना. हो अधिक महिना आहे विचार माझ्या लक्षातच नाही आलं. माझ्या पोरीलाही बोलावं लागत ना. मी बोलावलंच नाही. पहिले नाही केलं, पहिले बोलावतो एवढं काही होतं नाही. आता बोलावूनच घेतो. आता त्या बरी दिली मला आठवण, नाही तर मी काही विसर बोडी आहे हो बाई. गाव काकू पहिले नाही केला काय, मग कोण केला बाप्पा? बहिणीने केला का तुमच्या, म्हणून नाही बोलावलं तुम्ही? बहिणीनं नाही केलता, मग आईनं केलता. जाऊ दे म्हणे, मीच करतो म्हणे, त्यापेक्षा पैसे नाही तर म्हणे, म्हणून आईनं केलता. अधिक महिना तिचा पहिला. जाऊ दे म्हटलं, मग माझ्यापेक्षा पैसे नव्हते तर मी करणार नाही घेतलं. आई करतो म्हणे तर करू दे आईले. बियानच गोष्टी करून राहिल्या, बस ना खाली. आपल्याला पैसेच नसते कधी पाहिलं का अधिक महिना. आता माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले तर अधिक महिना करून टाकतो. माझ्या पोरीचा साडी घ्या लागन, कपडे घ्या लागन, बाई जवायले घ्यास लागते ना. लय खर्च येते. काय द्यावं पोरीले मला समजत नाही. काय द्यावं तर पोरीला विचारलं तर पोरगी लय मग सांगते बाप्पा, म्हणून मी मनानच घेत असतो. मोठे लोकांचं काम बाप्पा आपल्या इकडून होती का नवीन नवीन पद्धती लावून ठेवल्या तर आपल्याला करायला लागते. गोष्ट खरी साहेबाई, 4 लाखाची म्हणते. चप्पल दिली म्हणते चांदीची करून. बाई तुम्ही ऐकली नाही का गोष्ट? बाप्पा किती 4 लाखाची कोण दिली हो करून? मी ऐकली बाप्पा. मला त्या तोंडातूनच माहित झालं कोण केली वा. संगीबाईने काय, संगीबाईच्या सुनीले दिली म्हणते 4 लाखाची तिच्या बापानं करून. पाय न किती श्रीमंत आहे बाई तिचे बाबा. करते ना बाई. यायले काय, यायले भेटलं का आनंदच होते. किती मागाची आहे बाई. 4 लाख म्हणजे कमावणं तोंडाची गोष्ट आहे काय? श्रीमंत आहे म्हणूनच दिलं ना. आपल्या बाई बाबाच्या इकडून देणं होते का? आपण बापा साधं काही दिवा मिवाज घ्यायचं तर आपल्या आईबाबाला काळजी पडते. एवढ्या मागाच होते का बाप्पा आमच्या आई बाबाच्या इकडून नाही होत. माय आई म्हणे कमळपात्र दिन बाई म्हणे तुले म्हणे मायकडून काही एवढ्या मागाचं होत नाही म्हणे. मी म्हटलं तर माईले चांदीचे तोडे हे करून देजो म्हणून जोडवे, पण नाही का बिचारे एवढ्या मागाचं होत नाही म्हणे माई आई. तोंडातच मागत होते आईले. तू कमालच आहे. आपल्या आई बाबाच्या इकडून होते तेवढं देते बाप्पा. आम्ही नाही मागत असतो आमच्या आईले. माझे भाऊच कपडे साड्या घेते, त्याच साड्या पुरते हो मला. माझ्या घरची तर एक साडी नाही घ्यायला लागत. माझी बहिणी घेते, त्याली कदर येते ना. माझी बहिणी मला साड्या घेतच राहते हो बाई नेहमी नेहमी. मला काही एक साडी नाही घ्यायला लागत. लग्नातच किती मोठ्या साड्या येते व कुठचा आयर नेला आपण. आपल्या घरचं तर कोणी वापस देते ना आयरी. वापस तर देतेस, नेल्यावर वापस देणं त्याला भागच असते. त्याला लाजच वाटते ना, घेतला बाई आपण दिला नाही असं असते ना, म्हणून वापस देतेस. अहो जोडवे मस्त वाटते. माझ्याशी पैसे असन तर पाय तू किती रुपयाची विनो जोडवे. चांदी लय महाग झाली ना. चांदी महागवाले तुम्ही घेता काय? तुमचा विचार आहे वाटते जोडवे द्यायच्या पुरीले, असं वाटून राहिलं तुमच्या इकडे पाहून. 1,000 रुपयात विन का व जोडवे विन का 1,000 रुपयात. दुकानात गेल्यावर माहीत पडन बाई. 1,000 रुपयाचे नाही, 2,000चे विन. चांदी लय महाग झाली ना आता. मला तर काही माहीत नाही, पण आता दुकानात गेल्यावर भाव समजून आपल्याला. ते आपल्याला काही समजत नाही बाई. मी अजूनही घेतले, मी आईलेच घेऊन जात असतो. मला काही एवढं समजत नाही. अशी 2,000 ने बी लय झाले. 2,000 मापाशी 1,000 रुपये होते. एवढे नव्हते. दिली असती इच्छा होती, पण असंच आहे ना, पैशाची बोम आहे ना आपली. कधी पाहिलं का पैसाच नाही राहत आपल्याशी. म्हणून त्या विचार अजून साडी घ्या लागन, अजून कपडे घ्या लागन जवायले. जाऊ दे बी आपलं साधं सुधच घेऊन घ्या लागन. त्याच्यानं विचारच करायला लागते ना. विचारच करायला लागते. कधी पाहिलं का किती काही इच्छा असली त्याची देऊ नाही शकत वा आपण लेकराले. उद्या बरं एवढा विचार नका करू. तोंड कायला पाडलं, आपल्या घरी हाय तसं आहे. आपण मोठ्या लोकांचा विचार केला तर दुःख होणारच आहे. आपल्या खालच्या लोकांचा करावं लागत असते आपण विचार. आपण मोठ्या लोकांचा विचार केला तर आपल्याला दुःख होणेच आहे. कैक लोकायला बाई आपल्याला एवढं तरी बरं आहे. कैक जणाला आपण खालच्याचा विचार केला तर आपल्याला लय बेकार वाटते. म्हणून मी वरच्याचा विचार नाही करत, मी खालच्याच लोकांचा विचार करतो ताई. ही गोष्ट खरी आहे. आपल्या घरदार राहिले बाई सगळं आहे तरी आपल्याला विचार येते. ते बिचारायले घर नसलं तरी राहते हो फुटफाट. किती दुःख वाटत असं. हा आपण लय मोठ्या लोकांचा विचार करतो. हे असं देत असं काही विचार नाही करत पुढे. ती गोष्ट खरी आहे. मला आवडली ती बोललेलं. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कधीच विचार करायचा नाही. आपल्याला देवानं डोळे दिले, हात दिले, हेच लय मोठं मोठं दान आहे हो आपल्यापाशी. आणि जास्त विचार केला मोठ्या लोकांचा, नसन तसं मला असं पाहिजे, मागं आलं तसं पाहिजे, मग तर जगाच नाही लागत व. मग आपल्या साऱ्या अपेक्षाच हे होऊन जाते. विचार करू करू मॅड होऊन जायचं. म्हणून मी विचार नाही करत हो बाई. आपल्या बाप्पानं दिलेलं आपल्याला चांगलं खा प्याले, आपल्याला हात आहे, 2 पाय आहे, म्हणून मला आनंद वाटते. जाऊ दे, कोण जणाला किती दुःख आहे व आपल्यापेक्षा दुःख आहे ना, आपण लय सुखी आहे. मला तसं वाटते व. विचार पटते बाई. तू मला बरोबर समजून सांगते. काही पाय बाई आता घरी असं नाही बाई, त्यात असं नाही बाया. मन दुखून बोलते हो ते, म्हणून तुम्ही त्यापाशी बसायला येतो. तू मला लय समजून सांगतो व. चुटूचू बोलते व. त्या ऐकून देणं होते काय, त्या ऐकून साडी घेणं होते काय, अशा बोलते. म्हटलं आता हाय नाही आपल्या घरी, आपण तरी काय करावं. आपल्या इकडून होते तेवढं करतो आपण. का बाई तुम्ही दिसल्या म्हणून मी आली व. काकू या बसा.
बसले कुसुम, काय झालं कुसुमले? नाही आता पुरीले अधिक महिन्यात अन्नाने लागन का हो, पैसे नाही पाहिजे काय म्हणून विचार येते वाटते. आता जवळले कपडे घ्या लागते, भांडं द्या लागते, साडी घ्या लागते बाप्पा पुरीले. मग पैशाची काळजी नाही का हो, म्हणून वाटते द्यावा आपल्या पुरीले, द्या वाटत नाही काय म्हणून तिले काळजी पडली, म्हणून ते गोष्टी सांगून आली मला. म्हणून काळजी करतो का कुसुम? एवढी काळजी नको करू, बरोबर करते बरं. द्या त्यापेक्षा भरपूर पैसे येते पाहिजे, तू टेन्शन नको घेऊ. तुला कपडे नाही पैसे भेटते, सब भेटते, तू काळजी नको करू. भरपूर होते तुया. एक रुपये पाहिजे देऊ का? 1000 रुपये मी नाही हो काकू, त्याच पाशी कुठचे पैसे नाही, नको देऊ. त्याच पाशी पाहिजे, तुला गरज आहे. माय काय तुला पगारेपर्यंत औषध पुरवा लागते अजून. माझ्यापाशी देणं झालं पाहिजे माईकडून. मी नाही घेत बाप्पा, माईकडून होते तसं करतो मी त्या बच्चे नाही घेत. मी उरवली होते मग देत त्यापेक्षा असं टाकते. पावसाळ्यात देजो, कामाला जशी टाकते देजो. काळजी नको करू माझ्या पैशाची. ती मागं दुःख सुख राहते, तुलेच कोण देते व पोरी देते त्या पैसे. ते मला देशील का? नको देऊस नको मला, राहू दे त्याच पाशी राहू दे. घे तू नाही पोरगीच तूच काय, तू एवढी करतो माय. दुखलं सुकलं तर डब्बा देतो. मी तुला 1000 रुपये दिले तर काय झालं मग? बाई काय पैसे सांगू नको. एवढीच माझी इच्छा, मी तुला द्यायतच होती. तू नाही दुखलं सुकलं तर किती करतो माय पोरी येते काय? माय पोरी पैसे देते पण करते काय? तूच करतो माय. घे ना 1000 रुपये, काय होते? काय हो चुगल कोराली, सांगू नको येले मी पैसे देतो म्हणून. बातच लावते इच्छा तिथं, सांगू नको कुठच्या प्रायजा. बंद्या इच्छा तिच्या गोष्टी ऐकणं, भांडणं लावणं इकडे तिकडे. ना चलतं काय मस्त. आपल्या गावात सेल आला म्हणते, 150 रुपयात साडी किती मस्त भेटून आली. 250 रुपयाची साडी आहे म्हणते, एवढी मस्त साडी आहे म्हणते. बाईनं आणले बाई, लय बाईनं आणले ना, आपल्याला भेटून नाही ना. चलतं काय लस मस्त आहे म्हणते ना साड्या. चल माझ्या संगत आपण दोघी जाऊन घेऊन ये साड्या. नाही बाई, मी नाही येत. माझ्या सासूकला फाडन चालली म्हणून उठसूट मागरचा माणूस घरी नाही, मी नाही येत बाप्पा. अशीन बरं चल ना, लयच मस्त साड्या आहे ना. मी पाहिले ना बाई बच्चा, किती सुंदर साड्या आहे बाई. मला तर लयच आवडल्या. मी आणतो 2-3 साड्या, मला लयच आवडल्या. आजच्याच दिवस आहे म्हणते, उद्या येत नाही म्हणते. त्यासाठी आणजो बरं एखादी साडी, मी देतो 150 रुपये. घेऊन येतो मस्त, घरी घालायला आणजो मस्त, चांगला कलर आणजो. कानू तुमच्यासाठी किती पाहिजे तुम्हाला साड्या? मस्त आहे म्हणून आली तू, 2 आणजो, मग पैसे देऊन देईन आणल्यावर. नगदी नाही हिचं तुझ्या बच्चान बा. मापाशी कुठचे पैसे? मापाशी नाही काकू पैसे. मास पुरते. मी उसने मागतले कोणाला तरी. जरा आणजो ना, देतो ना, घरी गेल्यावर देतोच मी पैसे. आण ना, मग देतोच मी. नक्की देतो, खोटी नाही बोलत, नक्की देतो ना. किती जा बाप्पा, माघरी अजून कळवीन. माघरची बुडी पैशावर लक्ष ठेवते. माघरचा माणूस तर नाही ठेवत, पण बुडी पैशावर लक्ष ठेवते. नक्की सांगा, खरंच आणू ना? खरं नाही तर खोटी काय? खरंच ना, खरंच आण. 100 रुपये देऊन देईन मग तुले. रुपा माझ्यासाठी नाही आणत का? एखादी बहिणीला दे ना साडी, त्या इकडून दे ना बाप्पा मला एखादी साडी. माई बहीण थे माई काकू, मग कोणाला देऊ बाप्पा? माझ्याशी पैसे, माझ्या डोक्याला केस नाही रे ना. सगळ्यासाठी आणले तर जॉब केला असता तर दिला असता. बिचारे मागचा माणूस कामाला जाते, देते बाप्पा मला कसे तरी पैसे. तुम्ही द्यायला पाहिजे बाप्पा लाईने बहिणीले. तुम्हीच मोठ्या बहिणी मला मागता बाप्पा. काय पाहतो मन रूपा, तू बहिणीचं मन काय लय मोठं आहे. जाय माईकडून एक साडी घेऊन घे जो. टोल्यात भेटली साडी एक. आता एक साडी भेटली. भली ते त्याच्यासाठी आली आपल्यापाशी सांगाले. काय मोठेपणा दाखवला भल्ली त्या अनाथ मोठेपणा. ते त्याच्यासाठी आली आपल्याला सांगाले. मग एखादा भेटली तर भेटली, गमती त्या दिल्ली बिचारे. तू कमालच आहे तू. रसनानं तुला दिल्ली, आता मी घरी बसायचं त्या मला द्यायला पाहिजे ना. नाही आता एखादा दिन बाई, माझ्यापाशी काही पैसे नाही. मग आता ताई मग देईन मी तुला. आता माझ्यापाशी पैसे नाही, मी चालली बाप्पा. वेळ झाला तर अजून साड्या खपून जाईन. माझ्यासाठी राहीन नाही बाप्पा. चालली बाप्पा मी. एक साडी भेटली रसना ताईच्या इकडून. पैसे देतो रसना ताई. बरोबर हात मारला हो माईकडून गमत करता. त्याच म्हटलं बाप्पा देतो म्हणून. मी आता म्हटलं तुला पैसे दे बाप्पा. आता माझ्या तोंडातून शब्द निघून गेला. घे बाप्पा आता जो दे. आता तू पुढच्या आडनं मला काही आणजो माझ्यासाठी, गावला गेली म्हणजे. हो आनंद ना, गळ्यातला आनंद त्यासाठी. मस्त मंगळसूत्र आनंद त्यासाठी मी. तिच्या गोष्टी ऐकून घे तू, फक्त तिच्या गोष्टी ऐकून घ्याले. तू ताई मग बाळाला विचारलंस ना, तिने हात मारून नाही घेतला. ते कोण एक साडी भेटली तिला गमत. तिच्या इकडून काढतो ना मी. तिला आणायला लावतो. तिच्या गळ्यात किती मस्त मंगळसूत्र आहे. मायपेक्षा महाग, साडीपेक्षा महाग आहे. 300 रुपयाचं होते म्हणून मी तिला साडी दिली. मी काय बहीण आहे का काकू? हल्ली हुशार आहे तू. मस्त आणते पण ते मंगळसूत्र भले मस्त राहते तिच्या गळ्यातले. कुकर रे मला बयाड आहे. मी बयाड आहे की मी हुशार आहे म्हटलं.